शेतकऱ्यांचं जे काही माल आहे, सोयाबीन असेल, तूर असेल, हरभरा असेल, घेऊन जायची गरज पडत होती, ते आता पडणार नाही. आपल्या आसपासच्या आनसरवाडा असेल, तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आमच्या गावचे युवा उद्योजक नयनजी माने यांच्या फेडरेशनला जाणार आहोत, जे की एनडीएम ॲग्रो कंपनी नावाने प्रसिद्ध आहे. तर चला. तर पोहोचलो आपण एनडीएम ॲग्रो कंपनी, म्हणजे नयन दादाची फेडरेशन. तर अमोल, अभिनंदन आपलं इंडियन टेक मध्ये तर हार्दिक स्वागत. या बघूया आपण आपली कंपनी लावतो तुम्ही असं. तर अमोल, मला हे सांग की शेतकऱ्यापासून जे आपल्यापासून माल येतो, तर त्याच्या पुढे काय काय प्रोसिजर होतं? आपल्या इथे शेतकरी माल घेऊन येतो शेतामधून, आल्यानंतर त्याला आपण योग्य तो भाव देतो. हा, म्हणजे फेडरेशनचा जो चालू आहे तो देतो. फेडरेशन सध्या आता आपलं फेडरेशन चालू आहे सध्यामध्ये, आणि हा. रेग्युलर पण खरेदी आहे आपली. रेग्युलर खरेदी जे लातूर भाव असतो ना, तो भाव इथे दिला जातो. नंतर आता सध्या फेडरेशनची खरेदी चालू आहे. लोकांसाठी अशी सोय केलेली आहे की जे पण लोक येतील त्यांना टोकन दिलं जाईल, सिरियल नंबर घेतले जातील व त्यांच्या नाश्त्याची सोय इथे मोफत केली गेली आहे. तर टोकन जे देता तुम्ही, ती टोकन कोणत्या स्वरूपात देता नेमकं? आपण टोकन म्हणजे असं काही नवीन काही नाही आहे. एक कागदावरती आपण लेखी देतो की तुमचा पहिला नंबर, तुमचा दुसरा नंबर, तिसरा नंबर म्हणून अशी गाडी काही आल्यानंतर स्टॅम्प वगैरे वरी सही नाही, signature? आपल्या म्हणजे कंपनीचा आपला स्टॅम्प असतो व आपल्या डायरेक्टरची सही असते त्याच्यावर. तो म्हणजे नयन माने. हा, तो बघितल्याच्या नंतरच आपण ती गाडी एंटर करतो आणि इथं धक्क्याला लावतो. तर पुढे तुमच्याकडे प्रोसिजर कसं होते, कुठे कुठे माल ठेवला जातं दाखवून द्या. ठीक आहे, चला दाखवतो मी तुम्हाला. तर आपले 3 ठिकाणी काटे आहेत. तिथे एक काटा चालू आहे, त्या ठिकाणी एक आहे आणि त्या ठिकाणी एक आहे. 3 काटे असे 3 स्वरूपात खरेदी केली जाते. 3 जागी खरेदी केली 3 ठिकाणी तुमचे काटे आहेत. तर दाखवून द्या कुठे कुठे. हा तुमचा पहिला काटा आहे का? अच्छा, ठीक आहे. दुसऱ्या काट्याकडे जाऊया, चला. येण्यासाठी एकच मार्ग आहे का इकडून? 2 मार्ग आहे. 2 हा एक मार्ग आहे, इकडून एक मार्ग आहे. 2 मार्ग आहे. बघू शकता इथं भरपूर प्रमाणामध्ये पोते भरून ठेवलेले आहेत अगोदरच. त्याची सिलाई केली जाते. पॅकिंग विथ बारकोड दाखव. अशा प्रकारचा बारकोड लावला जातो. तर बाकी हे झाली पॅकिंग. याची 2 वेळेस पॅकिंग केली जाते. तर आपल्याकडे ते एक शेतकरी आहेत, तरी त्यांना विचारून घेऊ. कुठल्या गावचे मग? निलंगा. तर निलंग्यामध्ये भरपूर ठिकाणी आडत पण आहेत, तरी इथं आलेत गावामध्ये, आनसरड्यामध्ये. तर किती गट्टे आहेत तुमचे जवळपास सोयाबीन? 160 गट्टे. तर आमचे अमोल म्हणतात की इथं पाणी आहे, नाश्ता, चहा, पाणी सर्व सुविधा फ्रीमध्ये अवेलेबल करून दिल्यात. तर पाणी आहे, जेवण आहे, चहा आहे, सगळी सर्व सोय आहे. सर्वच फ्रीमध्ये आहे का? सगळं फ्री मध्ये. बरं, ठीक आहे. तर आता आपले 2 काटे बघून झालेले आहेत. एक शेतकऱ्यांना पण बोलून झालेलं आहे. त्यांचं मनोगत ऐकून तर वाटते की अमोल म्हणलेले एकदम खरंच आहे. तर तब्बल 2 काटे बघून झालेले आहेत, जसं की पहिलं म्हणलो मी. आता 3ऱ्या काट्याकडे आलेलो आहे आपण. तर बघून घेऊ. तर इथं शिक्के मारणं पण चालू आहे याच्यावरती. हा गव्हर्नमेंटचा लोगो असल्यासारखा आहे. तर 3ऱ्या काट्यावर तब्बल जवळपास 600 ते 700 गट्ट्यांचं खरेदी आहे. तर असे जवळपास 3 ठिकाणी आहे, म्हणजे 1800 गट्टे जवळपास सोयाबीन इथे आपल्याला बघायला भेटतंय. तर अगोदर शेतकऱ्याचं नाव टाकलं जातं टोकनवरती. शिवाजी पाटील. गट्टे किती आहेत गाडीमध्ये? गट्टे 1 किलो 65. गाव कोणचं आपलं?
तर इथं फक्त टोकन नंबरासाठी वापरतात का असं पण वशिल्यावर पण चालतं? नाही टोकन टोकन compulsory आहे? कंपल्सरी अच्छा, टोकन मी ठीक गावातला आहे कंटिन्यू माझी इथे इंडियन मॅग्रोला गाडी चालते तरी बी नंबराशिवाय माझी पण गाडी खाली करत नाहीत नंबर हा उद्याचा टोकनाशिवाय दुसरा चालणार नंबर नाही. आहे आता नंबराप्रमाणेच खाली होणार गाडी. ठीक आहे ओके. तर पूर्ण ओव्हरव्ह्यू आपण बघून घेतलेला आहे एनडीएम ॲग्रो कंपनीचा. तर आता इथले जे मॅनेजर आहेत म्हणजे आमचे बंधू अमोल माने यांना बाकीचे डिटेल राहिलेले आहेत ते विचारून घेऊ. तर किती महिने वर्ष किंवा किती दिवसापासून आपलं हे फेडरेशन चालू आहे? सध्या गेल्या वर्षी पण भेटलं होतं पण आपण जास्त दिवस चालवलं नाही म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे गव्हर्नमेंटचं गव्हर्नमेंट शेवटच्या टप्प्यामध्ये भेटलं होतं. 1 महिना आपण चालवलं ते त्याला पण उत्तम प्रतिसाद भेटला होता शेतकऱ्याचा. यावर्षी आपल्याला नवीन सेंटर भेटलेलं आहे. तर यावर्षी आता आपलं सेंटर चालू होऊन 10-12 दिवस झाले. त्या हिशोबानं आपले म्हणजे जे खरेदी चालू आहे ते सर्वोत्तम खरेदी चालू आहे. अच्छा म्हणजे कुठल्याही शेतकऱ्याचे हाल होत नाहीत. शेतकऱ्याच्यासाठी सगळ्या सोयी केल्या सुविधा जातात. भरपूर आहेत. जर शेतकऱ्याचा एखादी शेतकऱ्याचा माल डॅमेज वगैरे आला तर त्यांना आपल्या इथं 2 चाळण्या त्या स्पायरल चाळण्या ते देऊन त्यांना म्हणजे इथल्या इथं चालून आपला पण माल इथल्या इथं एक खरेदी केला जाईल अशी पण सोय केलेली आहे. म्हणजे शेतकऱ्याचे हाल होणार नाही ही काळजी आपण इंडियन ॲग्रोटेकने घेतलेला आहे. अच्छा तर दिवसातून किती क्विंटल टन किंवा गट्टेवर पण सांगू शका किती माल येतो सोयाबीनचा फक्त? आपल्याकडे जवळपास 2000 गट्टे खरेदी होतात 12 घंट्यामध्ये. म्हणजे हा आता आपण 3 ट्रका लोड करतो म्हणजे टोटल 60 क्विंटल ते 70 क्विंटल आपली डेली खरेदी आहे सध्या. म्हणजे आपण शेतकऱ्याचे हाल होऊ नये म्हणून एका दिवसामध्ये त्यांची गाडी आपण खाली करून घेतो. म्हणजे शेतकऱ्यासाठी इथं थांबा बेजार व्हा अशा गोष्टी काहीच नाही. शेतकरी रात्री मुक्कामाला आला त्याला जेवणाची सोय रात्री सकाळी उठल्यानंतर नाश्ता दिला जातो फ्रीमध्ये. हे फ्रीमध्ये केलं जातं? मोफत दिलं जातं. नंतर त्यानंतर दुपारची सोय आमचे कसं गावाला असल्यामुळे आम्हाला होत नाही करणं आणि हे सोय बाहेरच्यासाठी गावातल्यासाठी इथं जवळपास गाव असणाऱ्यासाठी ज्याला येणं जाणं पॉसिबल नाही त्याच्यासाठी ती सोय आहे. म्हणजे जे बाहेर गावून दूरवरून येतात जवळपास त्यांच्यासाठी ही सुविधा एकदम फ्रीमध्ये आहे. सुविधा आहे. तर तुमचे हे पैसे जे आहेत ते किती दिवसामध्ये पडतात आणि कशा स्वरूपात पडतात? जे आधार लिंक खाते आहे त्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे पडले जातात. गाडी खाली झाल्यानंतर 5 ते 6 दिवसामध्ये पेमेंट शेतकऱ्याच्या खात्यावरती जाते. अच्छा ठीक आहे. आणि याच्यासाठी जे ऑनलाईन नोंदणी आहे 7/12 वगैरे लागतो काहीतरी समृद्धी ॲप वरून ते तुम्हीच करता का शेतकरी स्वतः पण करू शकतो? शेतकरी स्वतः पण करू शकतो आणि तो जर इथे आपल्या सेंटरला भेट दिला तर आपण करून घेतो. तर आता मी इथं बघितलोय आणि बघण्यामध्ये असं आलंय की जर तब्बल जवळपास 30-35च्या दरम्यान लोक दिसत आहेत तर ते सर्व इथं कामाला आहेत ना? हो कामाला आहे. म्हणजे तब्बल 30-35 लोकांना रोजगार पुरवला जातो एनडीएम ॲग्रो कंपनी मार्फत. ते बरोबर आहे? हो बरोबर. आणि तब्बल जवळपास किती लोक बाहेरून बिहारचे वगैरे दिसत? हा बाहेरचेच आहेत सर्व बाहेरचे आहेत. आपले लोकलचे आहेत 10 लोकलचे आहेत आणि बाहेरचे जवळपास 35 ते 40 लोक बाहेरचे आहेत जे की ते बिहारवरनं आणि युपीवरनं दोन्ही ठिकाणावरनं आलेले आहेत. अच्छा म्हणजे सीझन मध्ये जास्त प्रमाणामध्ये मजदूर येतात तुमच्याकडे? हो. तर ते जवळपास तब्बल 30-35 जे लोक आहेत त्यांची पेमेंट वगैरे मॅनेजमेंट सर्व तुम्ही करता? म्हणजे अमोल माने आमचे बंधू जे आहेत तिथले तब्बल सर्वांची मॅनेजमेंट करतात. पैशाची मॅनेजमेंट करतात. किती गट्टे आले किती गेले शेतकऱ्यांना किती पैसा पोचला पाहिजे हा सर्व मॅनेजमेंट अमोल माने करतात इथे. तर आमच्या गावचे युवा उद्योजक जे आहेत त्यांच्या विचारानं किंवा त्यांच्या एका आगळ्या वेगळ्या जो बिझनेस करायचा पद्धत आहे त्याच्या संकल्पनेतून हा पूर्ण एनडीएम ॲग्रोटेक कंपनी खडी झालेली आहे किंवा उभा टाकलेली आहे असं म्हणू शकतो आपण. तर नयन माने यांना आपण आता भेटूया. तर एनडीएम ॲग्रो कंपनीचे संचालक नयनजी माने इथे आहेत आपल्यासोबत. तर दादा तुम्ही एवढं जे पूर्ण फेडरेशन मॅनेजमेंट करता ते कसं करता आमच्या व्ह्युअर्सला सांगा थोडं. मॅनेजमेंट करण्यासाठी सर्वप्रथम इच्छाशक्ती हवी आहे. आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आणि सुशिक्षित बेरोजगार म्हणून घरी बसण्यापेक्षा लहान मोठा जो काही उद्योग आहे त्या उद्योगापासून सुरुवात करून आज स्वतःच्या 5 ते 10 जणांच्या डायरेक्टर मंडळाच्या बॉडीवर एक आम्ही कंपनी स्थापन करून त्या कंपनीच्या सहाय्याने या ठिकाणी फेडरेशनची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी केलेली आहे. ते शेतकऱ्यांना 20-20 किलोमीटर 25-25 किलोमीटर जे त्यांना त्यांचं शेतकऱ्यांचं जे काही माल आहे सोयाबीन असेल तूर असेल हरभरा असेल घेऊन जायची गरज पडत होती
ते आता पडणार नाही. आपल्या आसपासच्या आंसरवाडा असेल, जामगा असेल, बेंडगा असेल, गुंजरगा असेल, सोनखेड असेल, सिंदखेड असेल, तळीखेड असेल किंवा इथं मसोबावाडी असेल, गुराळ असेल, निलंगा असेल, इकडे सावरी असेल, येथील शेतकऱ्यांना सोयीस्कर झालेला आहे. शेतकऱ्यांना त्यांचं सोयाबीन असेल, तूर असेल, हरभरा असेल घेऊन येतात आणि आपण अशा पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे की नाफेडचं जे काही आपलं सेंटर आहे शेतकऱ्यांना पेमेंट लवकरात लवकर कसं मिळेल त्यासाठी आपला प्रयत्न असतो. शेतकऱ्यांचा खरेदी केलेला माल लवकरात लवकर आपण वखार महामंडळाच्या गोडाऊनपर्यंत पोहोचवत असतो आणि तो पोहोचवलेला जो माल आहे त्याचे जे भेटलेले पावती आहेत लवकरात लवकर आपण अपलोड करून शेतकऱ्यांना कमीत कमी दिवसामध्ये कशा पद्धतीने त्यांना त्यांचं पेमेंट देता येईल ते आपला प्रयत्न चालू असतो. तर अतिशय उत्कृष्ट दर्जाचं मॅनेजमेंट आहे तुमचं. मी बघितलं शेतकऱ्यांना मोफत चहा नाश्ता पण पुरवता असं अमोलने सांगितलं आणि बघितलो पण आम्ही 1-2 शेतकऱ्यांना विचारलोय पण. तर तुमचं युवा उद्योजक जे आहेत त्यांना काय संदेश असेल की ज्यांना हा व्यवसाय करायचा किंवा इतर काही व्यवसाय करायचा? सर्वप्रथम एखादी व्यवसाय करत असताना जे आपले कस्टमर असतील किंवा आपल्याकडे जे काही शेतकरी येतात त्यांच्या जीवावर आपला व्यवसाय चालतो. त्यामुळं त्यांच्यासाठी त्यांची राहण्याची सोय, जेवणाची सोय, त्यांना चहा पाणी नाश्ता ज्याच्या काही त्यांच्या अडचणी आहेत, कारण 20 किलोमीटर 15 किलोमीटर 25 किलोमीटर दुरून ते या ठिकाणी त्यांचा शेतमाल घेऊन येतात. कदाचित एखाद्या दिवशी गाडी नाही खाली झाली तर त्यांचा मुक्काम पडतो. त्यावेळेस त्यांना इथून दूर जाणं, तिथून डब्याची व्यवस्था होत नाही म्हणून त्यांना आपण जेवणाची या ठिकाणी सोय केलेली आहोत. तसेच तुम्ही म्हणल्याप्रमाणे युवा पिढीला माझा एवढा संदेश आहे की नोकरीच्या शोधामध्ये वाट पाहत बसण्यापेक्षा लहान मोठा जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय तुम्ही मन लावून करा आणि कुठलाही व्यवसाय करत असताना लाजू नका. आणि जे आपले कस्टमर आहेत त्यांना देव समजून त्यांची हलगर्जीपणा होऊ नये त्यांचा एवढं जपा, एवढा माझा संदेश आहे. तर आज आपण एकदम व्यवसाय कसा करायचा किंवा व्यवसाय कसा पुढे मॅनेजमेंट चालवायचा हा आपल्या बंधूकडून देईन दादा, आम्ही दादा म्हणतो, दादांकडून शिकलेलो आहोत. तर इतर माहितीसाठी किंवा इतर पुढील व्हिडिओसाठी अशा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि उद्या पण आपला नवीन व्हिडिओ येईल त्यासाठी सपोर्ट करा.